भलतच चालू इंटरव्ह्यू नाही व्हावा म्हणून या माणसाने स्वतःला गायब करून घेतलं. काय दिसतच नाही आयुष्यात भुच्चर काढतोय. सो हा ऋषभ मळेकर माझ्या छोट्या मावशीचा मुलगा. आपण असतो दरवर्षी. किती वर्ष तुझा? मग तिकडे बसायला होतो मी तुमच्याकडे. तुम्हाला एवढी खास काय कॅमेरा पुढे यायची? इंसान सभी याद सबकी तुझे याद सबकी मायूस लौटा. चहा पियत होतो तेव्हा हे कुठे गेलेले? हे बिचारा त्या अक्षयला आमच्या त्यांनी पावभाजी आणलेली म्हणून हे सगळे 1 2 3 साईडला लांब उभे होते आणि त्यांनी आणले तसं पावभाजी होती तुटून पडले. वा हे लोक जेवायला बसलेत. चला एकाच बॅगेत दोघांचे कपडे टाकले. चलो मम्मी पप्पा टाटा बाय बाय. आज आम्ही लोक चाललोय शिर्डीला आणि एका पोरीला यायचंय पण अभ्यास नाही करत ना, मग कसं घेऊन जाणार? बरोबर की नाही? अभ्यास करायला पाहिजे की नाही? लहान पोरांनी ती अभ्यास करत नाही, रडत बसते, मग आम्ही तिला घेऊन जात नाही. सो आज दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आमचा ग्रुप आहे चाळीतल्या मंडळाचा, म्हणजे आमच्या जय माता दी मित्रमंडळातली पोरं आणि काही अजून पण त्यांची ओळखीची मित्रमंडळी, असं करून आम्ही दरवर्षी जो शिर्डीला जातो. सो यावर्षी पण आम्ही निघालोय फेब्रुवारी महिन्यामध्ये. पहिला दिवस आहे हा, 1 तारीख. आणि राहा कंटिन्यू. शिर्डीपर्यंतचा फुल टू धमाल या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि पहिल्यांदा मला वाटतं आम्ही लोक म्हणजे अशी ट्रॅव्हलर वगैरे करून चाललोय, नाही तर माझ्या 3ही गाड्या आम्ही घेऊन जातो. पण यावेळेस माणसं पण कमी आहेत आणि खर्च पण एकूण एक बघितला तर 3 गाड्यांचा खर्च जाऊन येऊन टोल वोल हे सगळं पकडून ना ते जरा जास्तच जायचं. त्यामुळे आम्ही लोक विचार चालला होता की आता मला बसचा खर्च बघूया किती पडतो, म्हणजे ट्रॅव्हलर 20 सीटर, तर ती घेऊन चाललो आम्ही लोक. मग राहा आता मम्मी पप्पांना करतो बाय. चला झालंय साहेब तुमची तयारी? चलो टाटा. आम्ही येतो आणि तिकडे. आणि आज आहे ना मी घेतला एक डिजिटेकचा नवीन माईक, तर आवाजची क्लॅरिटी कशी असणार हे नक्की मला सांगा. याच्या अगोदर मी माईक वापरत होतो पण तो मॅक कंपनीचा असा 500-600चा होता. आज जरा चांगल्यातला घेतलाय, क्लॅरिटी चांगली येईल, बघू आता कसं काय ते. सो जर्नी मध्ये राहा आज कंटिन्यू आमच्या बरोबर. आज आता रात्री निघून आम्ही लोक कसाऱ्याला थांबणार मला वाटतं 2-3 वाजता सकाळी. आणि तिथून मग सकाळी शिर्डीला दर्शन घेऊन तिथे फिरून महाप्रसादालयाचा लाभ घेऊ. महाप्रसादालय मध्ये जाऊन प्रसादच जेवणार आणि मग तिथून मग परत मुंबई. राहा कंटिन्यू. हा पेरू पाहिजे ना? पेरू साठी सचिन दादानी पण हिच्या सांगितलं की पेरू घेऊन ये 2-3 किलो. तुम्हाला पण पेरू पाहिजे. आणि हिच्या मामीनी पण मागवले ते हे प्रसाद लाडू. हा माहितीये ते. ओके. सगळ्यांच्या लाडूचीच डिमांड आहे. तुम्हाला पण असेल तर सांगा, पण माहित नाही कधी हा व्हिडिओ कधी येईल. नाही हा व्हिडिओ येईल नक्की 2-3 दिवसातच. हा शूट होते. आजची तारीख आहे 1 फेब्रुवारी शनिवार. चलो झालं. चल निघूया, गाडी आली तिथे. सो ही बस केलेली आहे. ही पण आपल्या एका मित्राचे अक्षय, हा आहे आपला मित्र अक्षय महाडिक. ह्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी देऊन ठेवणार तुम्हाला ब्लॉगिंग मध्ये. कधी अशा ट्रॅव्हल्स आणि काय अक्षय ट्रॅव्हल्स आणि काय सगळ्या गाड्या ना, जसं आमच्या तशा तुझ्या आहेत ना, सेम. बघू शकता बस एकदम मस्त पैकी. टोटल 20 सीटर गाडी आहे आणि पहिल्यांदाच करतोय. आमच्या गाड्या सगळ्या इथे पार्क पण आहे. तर मंडळी आमची बसलेली आतमध्ये तुम्ही बघू शकता. सगळे एक एक करत सीट पकडून बसलेले आहेत. तो ब्लॉगिंग चालू है, चुकीची वर्ड नाही. सीट कोई भी पकड़ लो, जो लास्ट में आएगा वो बैठेगा, जो बैठा रहेगा उसको उठा के बाहर फेंकेगा.
हो. हे बघा हे लग्नाला चाललेत. अरे आलाय का तिकडे चेंज करायचं. सिग्नल की लगा सिग्नल नहीं आज ही लाया साले नया कमी रे. चल 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 जल्दी चल. ए बॅगेज वगैरे ठेवलं लगेज वगैरे. इधर 2 शूटर अपनेकडे. लगेज कुठे ठेवला. बाकीची सगळी मंडळी इकडे जमा आहे आणि आम्ही तिकडे विचार करतो. सगळे रेडी शिर्डीसाठी. तू पण येते. सगळे 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 तू पण येतो. आमच्यामध्ये पोरांना एंट्री नाही आहे. नाही तर ही अगोदर आली असती. सोडत नाही ना पप्पाला. आपण असे येणार आहात. नाही नाही लेडीज नाही. लेडीज नॉट अलाउड. ओके पाण्याच्या बॉटल झाल्या सगळ्या. चलो ती गाडी आली. चल वरती लावूया आपण. हा तेरे को दिखा. वरवरी आहे ना. हा परी ना रडते. परी रडते. चला ही गाडी आली मंदिराकडे. हे थोडी दाबून घ्या आतमध्ये. बॉटल आतमध्ये वरती ह्याच्यामध्ये दे. चला बॉटल चाललाय. स्टोरेज चाललाय आणि सगळ्यांना गाडीच्या खाली त्यांना बाहेर आण. चलो पूजा करूया फटाफट. तिथे रेडी जाते. त्याला बरं घेऊन फटाफट. आम्ही इथे करणार पूजा. व्यवस्थित जाऊन येण्यासाठी घालणार आईला साकडे. सगळ्यांना नमस्कार. बोल तूच बोल. आईला घालणार साकड आणि मग गो टू शिर्डी. चला सगळे गँग या फटाफट. चपला काढा. हे मंदिरामध्ये आम्ही आमचे भटजी आमचे गुरुजी चालू आमचे काहीतरी चालू आहे त्यांचं. आई बरोबर संवाद. चला रे ये लवकर लवकर फटाफट फटाफट. चपला काढा. बुट घातली असते तर डोक्यावर ठेवा. गाराणं घाला. कोण रे बाबा. दादा कोण बोलणार है. थांब. अरे बोलेगा तो ठीक से बोलना भाई. ये काय को लिया बाबा. 3,000 का यार. 3,000 का घरचा घे. चल चला बाय माझी आई देवी माते. आज तू माता देव. आज आई डायबाई चाळीची. तू आज माता. तर आज हे आमचे सर्व बाळगोपाळ सर्व कार्यकर्ते इथले जय माताजी मंडळाचे आज शिर्डीला चालले. आज 10 वर्ष आहे. तर आज सर्वांना तू सुखरूप घेऊन जा. इथून इथपर्यंत शिर्डीवरने सुखरूप प्रवास करून परत त्याला इथपर्यंत आणून सुखरूप आणण्याची तुझी आहे. आणि जशी आतापर्यंत जशी तुझी शिर्डीची वारी करतोय तशी ती वारी आमची 10वी वारी पूर्ण करून आज तू आम्हाला सर्वांना सुख समाधान सर्व मिळवून दे आणि तुझी कृपा दृष्टी आमच्यावर बरकरार ठेवू घे आई. जय माता दी. जय माता दी. जय अंबे. जय अंबे. साईनाथ महाराज की जय. चला ते हार बोडा तिकडे. चला सगळे पोरं बसतात एकीकडे आणि एकीकडे समजेल. चला मी घेतो नाव सगळ्यांची. सगळी आली का. तिकडे एक माणूस रडते. अजून एक इकडे पण रडते. ती रडते ना धानी. चल चालले बस. सगळी मंडळी आमची निघाली आता शिर्डीला. हार टाकायला 4-4, 5-5 लोक बाहेरच बांधला इथे खाली कुठेतरी. तो आला का. लोकेश आला का. कुठे गेला. रे लोकेश आला. मला बसच्या आतमधलं दाखवलं. लिंबू लावून घे. ही आहे बसच्या आतमधला एक छोटासा व्ह्यू. हे हाय करा सगळ्यांनी. कोणाला दिक्कत नाही ना. मराठी सगळं बोला बिंदास. काय प्रॉब्लेम नाही. एक नंबर. चला सगळ्यांची ओळख मी नंतर करून देतो. लोक विचारतील कोण आहेत. चलो चाल्या बदमाश. काय तू काय चालत होत काय. आणि शूज बीज काय. उधर शादी नहीं है उधर. हाँ जा चल फटाफट आतमध्ये जा. लोकेश आमचा मामाचा पोरगा. चलो
आलेले आहेत सगळे. झाले का अक्षय? झोप बी पूर्ण आहे ना भाई? साईनाथ महाराज की जे बोलायचं तर फोडायचा. इथेच पडून टाकूया ना. मी 4 ना आणले, एकच आणला. साईनाथ महाराज की जय. चला भेटूया पुढे बस मध्ये. चला कोण कोण आता बाकी आहे ते फटाफट चला आतमध्ये. चला तो लोकेश येईल. चलो बाय. ए हॅपी बर्थडे. केक दिया नहीं साले. ए चल चल. ए चल चल लेट होतो. चल चल लोके चल. तुला पण बोला कुठे गेला तो? तो येतो, तो त्याला शूट करायला सांगितलं. चला. ओ काय म्हणताय मालवणकर? काय चाललं तुम्ही? आणि हे काय चाललंय? साई बरोबर तुमचे हंडा नाही घेतलं, मागून बघतोय वाकून वाकून. हा चलो ए टाटा बाय बाय. चलो थँक्यू थँक्यू. हॅपी जर्नी. सगळे आलेले आहेत. चला चला सगळे आलेले आहेत. फर्स्ट क्लास बस पूर्ण भरलेली आहे. चल बोलला हे. चला गाराडा घालायचा परत एकदा जोरात. चलो गणपती बाप्पा महाराज की जय. चला एकदाची आमची साई यात्रा 10व्या वर्षाची सुरू झालेली आहे. आणि ही सगळी मंडळी आपण बघत आहोत. मला वाटतं याच्यामध्ये 10 ते 12 लोक तरी कमीच आहे. त्यामुळे आम्ही बस करून चाललोय. आणि यावर्षी तरी आमच्या हे सगळे शूटर लोक चालवणार नाही गाडी. कोण राहिलेला? ए पैसे दिले का? चला राहा आजच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू तुम्हाला आम्ही शिर्डी पर्यंत दाखवू आमच्या सगळ्यांची यात्रा. सबस्क्राईब किया, सबस्क्राईब किया. ओके चला निघाली आमची गाडी. आता गणेश मंदिर गेलं आणि आता हे येणार आमचं गावदेवी मंदिर. हे अक्षय अरे दार उघड लावून आहे ना. लॉक सिस्टम आहे का? केलं ना? हा हा तो जमा कर लेकिन उतर मत केला. दार लगा हम लोग वगैरह. ये चलो. ओ छत्रपती शिवाजी महाराज आमचे आणि गावदेवी मंदिर. इकडे गावदेवी मंदिर. हा गावदेवी मंदिर. साईनाथ महाराज की, साईनाथ महाराज की. चलो रहा कंटिन्यू. पार्वती नाचते गणपती भजन करी दादा चल जाऊ साई गणपती भजन. पुढे येतोय तू आला आता इथे येणार आहे माझ्या मावशीचा मुलगा ऋषभ आमचा. 10 वर्ष कंटिन्यू. हा नाही रे आला असेल ना. कुठे रे? आला नाही तो? ओके ओके. मुलुंड ए पंपिंगला आहे ना आपण दाबलेलो. पंपिंगला दाबली गाडी. आमचा ऋषभ लेट झाला. प्रत्येक वेळी लवकर असतो आणि आज लेट झाला. त्यामुळे हे सिनियर सिटीजन काका हे बघा यांचे फोटो काढत. फायनली शूटर आला. हा सगळ्यात अगोदर येऊन उभा राहतो माणूस आणि लेट आला. हा काय रे एवढं लेट बदमाश. चलो चलो चला चला. हे ह्याचा ऐकत बसू नका. चलो चलो शिर्डी मोच आहे. चलो चलो सगळे मुतारीला आत्ता धावले रे. एवढा अशी अर्धा तास झाल्यानंतर. चला लवकर. हा बघा मामाचा मुलगा रमेश मामाचा मुलगा. मी ओळख करून दिलेले ते घर दाखवलं ते. हा आमच्या सध्या तरी तो बिल्डिंग मध्ये राहतो. आमच्यावर ताळीमध्ये नाही राहत म्हणून आज भेटत नाही लवकर आम्हाला. आज भेटलाय तो. ओके चला 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 रे चला रे फटाफट.
हा काकाची सीट गेली, काका तुझी सीट गेली. हे आले का सगळे? चल रे जाऊ दे गाडी. अजून पण राहिलं नाही, जाऊ दे. एवढी सगळी जी आलेली आहेत ही दरवर्षाची पण आहेत आणि काही नवीन पण आहेत. तुम्हाला एक ओळख करून देतो सगळ्यांची प्रॉपर नावासकट. तर स्टार्ट तुम्हाला आता सध्या आमचा खास मित्र अक्षय महाडिक यांचंच ट्रॅव्हलचं आहे. तर हे अक्षय महाडिक आमचे मित्र आहेत आणि त्यांचा बिझनेस आहे ट्रॅव्हलचा. आणि हा माझा मावशीचा मुलगा, मोठ्या मावशीचा मुलगा नरेंद्र भावरे. आणि हे आमचे हे यांना तुम्ही ओळखतात सगळे, संजय पराब, खास माणूस मालवाणी. आणि गाव तुमचं कुठलं? कोटले मालवण. आणि मंडनगड बोरगर म्हणजे हा मम्मीच गाव आमचं. आणि अच्छा पाले ना, पाले. हा आणि आपण आपली जरा ओळख करून द्या. त्या कॅप वरून नक्की कळत नाही ना नक्की काय म्हणजे सीन काय. नक्की नक्की एक मिनिट मी तुम्हाला माईक देतो एक सेकंड. तुमची ओळख हा मग तुम्ही बोलत याच्यामध्ये ऐकायला आला पाहिजे ना. अजून घेतलाय तो त्याची प्रमोटिंग नको लोकांना नवीनच आहे ना. असं बघा फक्त. चालेल चालेल. हे आहे शैलेश परब, हे पण मालवण खोटल्याचेच आहे, ह्यांचे बाजूवाले पडोसी. बरोबर बरोबर ना. काय म्हणणं आहे? हा वर्ष किती आहे तुमचा शिर्डीचा? माझं शेट 14 वर्ष असेल. चौथा वर्ष आहे पक्का. म्हणजे 10 वर्ष त्याच्यामध्ये तुम्ही नव्हता. एक मिनिट, आपण 10 वर्ष कंटिन्यू ना. दादा कंटिन्यू होता, दादा कंटिन्यू होता. हा पहिल्याच वर्ष आलाय. पण आता यापुढे कंटिन्यू असेल. नक्कीच नक्कीच आपण नक्कीच आपल्याच गाडीमध्ये प्रयत्न करू. एकदम हाय सहभाग आहे. हा दरवर्षी आम्ही याप्रमाणे शिर्डीला येत जाऊ. ओके. साईबाबा आम्हाला आता बोलत राहतील, आम्ही येत राहू. यस यस ओके. आता ह्यांना द्या प्रमोशन आहे नवीन आणलं ते. ओके. हा हे पण एक आमचे एक मिनिट. एक मिनिट काहीतरी करत होतो. अरे मैं किधर लगा? बॉल नाही असं पुढे आणि मागे झाप करायला. क्रिकेट तू सगळं होतं. लावू नको असं तरी, असं बघायला तरी चालेल. या हा बोला. हे आहे मिथिलेश चव्हाण, हे पण आमचे मित्र आणि भाऊ, आमच्या मंडळाचे कार्यकर्ते. आणि मध्यंतरी आम्ही यांना खजिनदार पण बनवलेलं, पण खजिनदार सोडून ते खजिनदार झाले. आता ओके बोला. तुमचा हा कितवा वर्ष आहे? तुमचं 10 वर्ष कंटिन्यू. एकच वर्ष नव्हता ना तू? एक वर्ष नव्हता. बस किया था. बस केली तेव्हा तू नव्हता ना. म्हणजे मला वाटतं 22च्या याच्यामध्ये नव्हता तू. 2022. अंकल तिकडे बसायला होतो मी तुमच्याकडे. तुम्हाला एवढी खास काय कॅमेरा पुढे यायची? बट ये है क्या? लेकिन ये हाँ ये है क्या? ये माइक है. माइक है क्या बोलते हैं? नहीं वो आप फेक डालोगे. ठीक है साहेब असा पकड. हा असा पकड. हा तो उमल्या करत बसलाय इथे आला उमल्या करायला मागून. हा हे योगेश शेट्टी. नंबर आपण मला वाटतं मध्ये मध्ये असतो मध्ये मध्ये नसतो असं काहीतरी आहे ना योगेशचा. किती वर्ष होत असतो योगेश शेट्टी? माझा मामाचा मुलगा. पण 4 वर्ष. किती? 4 वर्ष असेल. 14 वर्ष. ओके. योगेश शेट्टी आपण आमच्या इकडचे हे सगळे मंगळवारचे कार्यकर्तेच आहेत. आणि हे आहेत साहिल परब, म्हणजे त्यांचे भाचे आणि त्यांचे काका. बोला साहिल परब किती वर्ष हा तुमचा? हो पण मालवणचं कोटल्याचं बोल. 6 वर्ष आहे. हे असं पकडायचं तिकडे नाही. 3 वर्ष यावर. 3रा वर्ष आहे ना. पुढे पण असणार ना. चला साईनाथ महाराज की जय.
आणि हे आमचे बहादूर भाई. हे एक मिनिट अंकल, त्याला बघताय ना हा चष्मीश, एक नंबरचा बदमाश माणूस आणि हे त्याची माणसं सगळी. म्हणजे हे सगळी त्याची मंडळी आहे, मित्रमंडळी. सॉरी, हे सगळी त्याची मित्रमंडळी आहे. ओके बहादुर भाई कितना साल गए? 4 हो गया. वो 14 साल है कंटिन्यू. इसके बाद और आप बहादुर भाई पूरा नाम तो बताओ. शिव बहादुर यादव, आणि कुठून? यूपी. ओके, शिव बहादूर यादव हे इथेच राहतात, फक्त नाव घेतात युपीचं. आणि आपण बोला, इथेच राहतो. तुमचा कितवं वर्ष? पहिल्यांदा वर्ष आहे. पहिलाच वर्ष, म्हणजे याच वर्षी आला याच तर. वर्ष. नाव काय आपलं? एम धुरिया. ओके, एम एम धुरिया. MD धुरिया. MD धुरिया. ओके, आणि हे पण त्याचे मित्र विकास प्रजापती, आमचे मंडळाचे कार्यकर्ते, आमचे भाऊबंधू, हे सगळे भाऊबंधूच आहेत. इकडे माणूस पुढे गेला. अरे त्याला लय खायचं रे कॅमेरा पुढे यायची. आता ये ना, आता काय घाबरतो का? सीट खाली करून गेला. हे घ्या, तुमचं बोला. नाम बोलो, नाम बोलो आपका. गंगा प्रसाद. अच्छा, हेच काय ते गंगा प्रसाद 1, गंगा प्रसाद 2, गंगा प्रसाद लिस्ट में इनका ही नाम लिखे. ओके, हे आहे गंगा प्रसाद, हे पण त्याचेच मित्र आहेत सगळे. आणि हे आले मला तो सूरज वरून आधी आहे का? कोण आहे सूरजचं? अच्छा, सूरज आहे, सूरज साप आहे. हे सूरजवरून आले स्पेशली आमच्या बरोबर ट्रिप करायला. सो त्यांना पण मजा वाटत असेल आय थिंक. ओके, आप किधर रहते इधर? आप तो लास्ट टाइम भी थे ना? दुसरा साल है ना आपका? या टायमाला पण ते आले. ओके, और आपका सेठ, आपण कुठून आहात बोला. हाँ? मोतीलाल प्रजापति. कहाँ से आप? यूपी से. नहीं अभी इधर कहाँ पे रहता है? उनका गाँव. अच्छा, हे पण प्रजापती म्हणजे त्याचे सगळे भाऊबंधू आहेत आणि ते सगळे आमचे भाऊबंधू आहेत. ओके, आज होतो. चलो ठीक आहे. साईनाथ महाराज की जय. आता आमचा भाऊ आहे हा रोहित, आमचा माहितीच आहे, तो ब्लॉग मध्ये फेमस हे. आणि हा बघ ते बसलेत ना पुढे नरेंद्र भाऊ, त्यांचे छोटे भाऊबंधू शैलेश भाऊ. तर हे पण मोरगर, अंगणगड. आणि हा पहिल्यांदा आला ब्लॉग मध्ये. हा माणूस, यांनी आमची गाडी 20 मिनिटं थांबवली आणि तेवढा फायदा उचलला, कोण चायसाठी कोण मिठासाठी. हा, मग ह्याने आज काय माहिती कशी काय लेट गेली. बोलतात चालू इंटरव्ह्यू नाही व्हा म्हणून या माणसाने स्वतःला गायब करून घेतलंय. तो काय दिसतच नाही, आयुष्य पण भुतसर काढतोय. सो हा ऋषभ मळेकर, माझ्या छोट्या मावशीचा मुलगा. आपण असतो दरवर्षी. किती वर्ष तुझा? 9वा. त्याला पण घेतो पाहिजे ना आपण. कसं आहे, एक तरी काय होता. ओके ओके, चालेल ठीक आहे. चलो, साईनाथ महाराज की जय. आणि हा तर आमचा 10 वर्ष मला वाटतं कंटिन्यू. 6 वर्ष कंप्लीट. विशाल बैकर माझा मुलगा कंटिन्यू आमचा. अनुराग पवार, काय म्हणता तुम्ही? कितवा वर्ष तुमचा? हा सेकंड मला वाटतं. थर्ड का फोर्थ? दुसरा वर्ष आपण असतो. हा अनुराग पवार. विचारलं नाही कुठूनचा आहे? हा, कुठूनचा म्हणजे कोल्हापूरचा आहे. कुठूनचा म्हणजे तर विषय चांगला. कोल्हापूरवाल्याला लगेच कळलं कुठूनचा आहे. ओके, हाच सगळा माणूस आता अर्धवट झालेला, आता पूर्ण झाला परत. हाय गाईज. हा, कुठून आहात आपण? बाय गाईज. अच्छा, इंटरव्ह्यू हा. तू शिर्डीला किती हा किती वर्ष असेल? मला वाटतं हा दुसरा वर्ष झालेला होता. दुसरा वर्ष आहे माझा. दुसरा वर्ष. फर्स्ट सेकंड नाही झालेला तू. एकच वर्ष गेलो, त्याच्यानंतर नाही गेलो. टवेरा आणि ह्याच्यामध्ये इनोवा मध्ये होता. टवेरा मध्ये ही अशी थोडी ट्रिप होती. टवेरा आणि इनोवा मध्ये ट्रिप नव्हती. इनोवा मध्ये आले, टवेरा मध्ये अशी थोडी ट्रिप होती पूर्ण याची. आपली फॅमिली होती ट्रिप ती. अरे मेल्या, टवेरा मध्ये फॅमिली ट्रिप होती ती. नाही टवेरा आणि इनोवा दोन्ही केलेले आपण. फोटो अनिल के साथ में दोन्ही एकत्र केलेलं बघ. तिसरा वर्ष असेल बहुतेक तुझा. त्याच्यानंतर मग तो बिल्डिंग मध्ये शिफ्ट झाला, मग आलाच नाही परत चाळीत. काय करू, बिल्डिंगचे दरवाजे असे आहेत. तुम्ही पण बिल्डिंग मध्ये राहायला जाऊ नका. चॉल इज अ बेस्ट. तिकडे राहा. आता बोलतोय उद्या आल्यानंतर परत गायब. कम दिखो ज्यादा बिको. हा लोकेश होता आमचा. लोकेश हा पण असतो आणि हा त्याचा मित्र जोडीदार है हमारा. त्यांचं नाव काय? धर्मेंद्र मौर्या. ओके, हे कुठून आलेत? हे गोरेगाव. तुझ्याच बाजूला. अच्छा, सही आहे. सगळ्यांना साईनाथ महाराज की जय.
बोले महाकुंभला चले चलो विकास तर फेमस आहे रे ब्लॉग मध्ये तो सगळीकडे येतो शिवा खायला हा विकास प्रजापती आपण ह्याला बघू शकता आता आता नाही हा विकास प्रजापती आपण याला बघू शकता आता ह्याने चष्मा कशाला काढला असेल फक्त व्यवस्थित दिसायला म्हणून चष्मा काढलाय त्याला दिसत नाही आता बघा साफ बन गया आता बघा ट्रिप कंटिन्यू आमची गाडी आता अक्षय घडी घडी परेशान होत असेल अक्षय चालू कर काय नाही काय आलं काय बसले कोण बसले काय राहा तुम्ही पण आमच्याकडे कंटिन्यू असं शिर्डीपर्यंत साईनाथ महाराज की जय काय करायचं आवाज लपे दुआ और गोली डाले शिरडी वाले साईं बाबा आया रे तेरे दर पे सवाली बाबा शिरडी वाले साईं बाबा आया रे तेरे दर पे सवाली नाम लेवा मेरे साईं देवा तेरे सब नाम लेवा खुदा इंसान सारे सभी को तेरे पर याद सबकी तुझे है याद सबकी तेरे लोग तुम्हारी छोटा नहीं मायूस लौटा अमीरों का गुजारा गरीबों का गुजारा तेरी रहमत का किस्सा अकबर करेगा उनकी दुनिया चला गाडी 5 मिनिटं थांबणार आहे पेट्रोल डिझेल साठी तुम्हाला सीएनजी भरायची असेल तर भरून घ्या चला चला या कुठलाही असू दे चला या खाली या पटापट मला एक माझं नाही निघणार मला तर वाटतं आत्ताच जाम झालाय हे बघा हा माणूस आला कुठल्या ड्रेस लावता आणि कुठे आहे आता या पटापट या हे झोपून दिवस काढतात हा टाक ना चला अजून कोण येते का या पटापट नाही का 20 लोक आहेत 20 पायजाम झाले ना हा हिरो आमचा आज हा कंटिन्यू साला फ्लाइट मध्ये फिरतो आज जबरदस्ती याला बस मध्ये आणलाय आमचे परब साहेब येत आहेत सगळे येत आहेत बघा मंडळी जवळजवळ 20 ते 21 लोक आहेत आम्ही लोक सगळे अजून 2 येत आहेत ही प्रजापतीची मंडळी आहेत स्वतः पेट्रोल आणि डिझेल साठी सगळे उतरलेले आहेत आपापला पेट्रोल खाली करायला आणि गाडीमध्ये डिझेल भरायला अशी गाडी आहे छान मस्त 20-21 सीटर आहे आपल्याच मित्राची गाडी आहे थोडं टायर मध्ये हवा कमी आहे रे अक्षय वर चेक करून घे
अशी ही 21 सीटर गाडी आहे, 20 सीटर गाडी आहे, स्वप्न सुंदरी. ए हवा कमी आहे लेफ्ट साईडच्या टायर मध्ये. टाकलंय किती टाकतो? ओके. तर सगळे घुसलेत आता. ए म्हटलं सगळे घुसलेत आता बाथरूमचा फायदा घ्यायला. डिझेल टाकूया. किती का अक्षय? क्या हुआ? चला चला. हे झाले ना शू बी करून, सुसू करून झाले, सुसू करून चला. धुतले धुतले धुतलं. चला चला चला. अरे साहिलचीच घेता. खाली केला काय ना असं पकड ना, इकडे उभा राहा आणि पकड असा. हा माझ्याकडे पकड. हा इथे हे बंद कर, हे बंद कर, हे बंद कर. 2 मिनिटं बंद कर. चालू आहे ना? हा चालू आहे. ते वरती रँक चालू आहे ना. चल रे, आले का रे सगळे? जाऊ दे गाडी. नवरा माझा नवसाचं बघितलं नाही का तू? अरे हो जाऊ. आले का रे सगळे? सगळे तर दिसतात. चल जाऊ दे गाडी. आईला खरं बोला. ही बाय सगळे गार झालेले आहेत. आता वाजले रात्रीचे सकाळचे म्हणजे 3 आणि आता हा कसारा येतोय. आलाय ऑलमोस्ट कसारा घाट. इथे आम्ही थांबणार आता पुढे चहा प्यायला. सो बघूया. अक्षयला सांगूया लाईट चालू कर. अक्षय कसे झोपले सगळे गारटले बघा. मस्त छान सगळे. हा बता तो ते कुठेतरी या साईडला नाही काय सगळे लाईन लागलेले आहेत ना. पेट्रोल पंपच्या समोर ही सगळी लाईन लागलेली ना. इथेच थांब कुठेतरी पुढे एकदम. हा थांब जाय. इथे कुठेतरी जागा बघ आणि थांब. लाईन लागली समोर कसारा घाट आहे आणि आम्ही लगे येतो आता. चहा पाणी थोडस पिणार आणि मग निघणार. कुठेतरी असेल व्यवस्थित तिकडे बघ. चला रे कसारावाला कोण आहे? कसारा कसारा. चला रे कसारा कसारा कोण आहे? कसारा पर्यंत कोण आहे? चाय चाय वडापाव वडापाव. चला या. चायचा प्रोग्राम चालू आहे. कसारा घाट वाजले 3 वाजून 5 मिनिटं. सगळ्यात 800 रुपये वसूल करणारा माणूस आहे. फुल रिक्लाइन करून झोपलाय. नहीं भाई कैश कैश में पहला आदमी है जिसने जीपे करके गया था घर पे आ गया. अरे टेबल को चाय कम हो गया. ही पाकिट ना मला ओळखीची वाटतायत. ही पक्की पाकिट आहे तिची ते. हा 26 जानेवारी मधली पाकिट आहेत ना री. फरसान कावाया. ए तो मारीचा पॅकेट आहे ना. अहो हा मारीचा फोडावा लागणार मला वाटतं. हा ना ग तो फोड आता. एक काढ त्याच्यामधला. आपको क्या प्रॉब्लम है? प्रॉब्लम क्या है? नहीं वो मेरे को नहीं, वो जबरदस्ती देने का भी नहीं. मेरा आ रहा है देखो. मस्त 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 हम खाएंगे.
छोड़ना भाई, कितना टाइम लगेगा? बोल दिया ना मैं। घुसो देख, अभी तो नहीं बोल रहा था, फिर भी हाथ डाल रहा हूँ वहां पे। चहा पियत होतो तेव्हा हे कुठे गेलेले? हे बिचारे ते अक्षय आमच्या, त्यांनी पावभाजी आणलेली म्हणून हे सगळे 1 2 3 साईडला लांब उभे होते आणि त्यांनी आणले तसं पावभाजी होती तुटून पडले. हे सकाळी सकाळी 2:15 3:30 ला हे लोक पावभाजी खात आहेत. हा, पावभाजी खात, पावभाजी मजा घेतात. बघायला म्हणा, साहिल का विचार करत होता. पण मी काय बोलतो, त्याचा काय संबंध आहे याच्यामध्ये? कॉफी मध्ये कधी संबंध? तो मध्ये मध्ये कशाला पावभाजी येतो, तुकडा तोडतो तो? हा बघ, हा बघ, हा बघ, तो बघ, तो बघ. हे अशा लोकांमुळे ना आपल्या भारतामध्ये अन्नाचा तो तुटवडा झाला, कमी पडत. अण्णा म्हणजे कोण आहे? इडली डोसा काय? अण्णा रे. हे काय रे, काय आला? काय ना हा हलवतोय टेबल ते. नाही रे, मी काय नाही. हा बघ, गेला तो पुन्हा अर्धा गेला त्याच्यावरती. हे बघ, कॉफी भिजवून भाजी टाकून मी खातोय. हे वाटी चल चल, हे झालं. ही चहा कमी ठेवली रे, त्याचा वारीस कोण आहे? हे झालं तुमचं? खाल्लात? गोनी कोण आहे रे तो? गोनीचा मालक? गोनी का मालक कोण आहे? डीमार्ट वाला. डीमार्ट वाला कोण आहे? गोनी का मालिक? आईला पूर्ण गोनी बिस्किटनी भरून आणलेली आहे. बिस्किट आहे, फरसाण आहे, सगळं भारी. तरी पण पावभाजी तोडून पडले होते. सकाळी 3 3:30 ला पावभाजी खातात. मस्त चहा पाणी झालेला. आता डायरेक्ट शिर्डी समृद्धी महामार्ग आम्ही इगतपुरीला पकडणार, तिथून डायरेक्ट शिर्डी. चलो, हो गया तुम लोग का सब कुछ? चलो फिर बिल दे दो. अभी हो गया तो बिल भी दे दो. ते कुठे गेले? बाकीचे कुठे गेले? ए बाबा चल ना. अरे या आईला किती उशीर रे कॉफी पितात. चला लवकर. अरे अजून एक कप घे ना. कसं वाटतंय तुला इथे रात्री सकाळी 3:30 ला कॉफी पिताना? आणि त्याच्या अगोदर 4 पाव खाल्ले असते त्या ह्याच्या बरोबर, पावभाजी बरोबर. भारी लागले. हेच ते यांना माहिती होतं तो पोरगा पावभाजी घेऊन आलाय. चला मग कॉफी पडली तर भरपूर नाही बाई घराला. सीटवर बसून बसून प्रेशर पडला. आता तो समोर आहे कसारा घाट, वरती चालल्यात गाडी. 2 तासामध्ये पोहोचू आम्ही. 5:30 वाजेपर्यंत शिर्डी, 5:30 वाजेपर्यंत पोहोचू शिर्डी. मस्त आंघोळ वगैरे करून 6:30 7 ला पण बाहेर आलो. आतमध्ये घुसलो की 8:30 पर्यंत परत बाहेर. 1-1.5 तासामध्ये दर्शन होणार असं वाटतंय. बघूया. तू काय बघतो बेला? चला घाटात भेटूया. चला शिर्डी चला शिर्डी. हाय दादा, चला सीट आहे. चला या शिर्डी. चला शिर्डी चला. 3 सीट शिर्डी. चला शिर्डी. चला जाऊ द्या. आले का रे सगळे? चला आले का रे सगळे? जाऊ दे रे बाबा गाडी.
महाराज की जय. अरे आता तरी काढा आवाज, एवढा चहा नाश्ता झाला तुमचा. त्या बिचाराचे पावभाजी पळवला चालेल काय झालं? परत हल्ला. सीट बेल्ट नाहीये. कृपया सभी यात्रियों से निवेदन है कि सोनू को कूट दिया जाए. अब आगे और लूट दिया जाए, चोट दिया जाए. हरला हरला मॅच 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 बॅच आहे, मॅच बीच आहे का कोणी हरवलं तरी तिथे गाडी लागेल. काय झालं? ओळखीचा कृपया अपनी अपनी कुर्सी की पेटी बांध ले. पहले तू अपनी बांध ले. जल्द हम समृद्धि नहीं हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे समृद्धि महामार्ग पे प्रवेश करने वाले हैं. गाना हो जाए. आणि हे चालू झाला कसारा घाट आमचा. आता दिसणार नाही तुम्हाला जास्त काय, मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. चला साईनाथ महाराज की जय. मस्त होता ना रात्रीचा कसारा. या साईडने अशी गाडी येते, या साईडला फुल. आता तो समृद्धी महामार्ग जर चालू झाला ना तर मग हा रोड कदाचित बघायला भेटेल नाही भेटेल, कारण की त्या रोडला टनल केला त्याला आणि बोगदा, त्यामुळे डायरेक्ट आम्ही अंडरपास मधून तिथे पास होऊ. कसारा घाट तर मला वाटत नाही मग लवकर कोण काय ज्याला यायचं ते येणारच, पण तरी पण मोस्ट ऑफ द लोक सगळी शिर्डीला जाणारी तर समृद्धीच घेतील, त्यामुळे इथे येणं तर मला वाटत नाही. आणि यावर्षी फेब्रुवारीमध्ये असं म्हणतात तो चालू करतील फार शहापूर काय ते ह्याला पासून भिवंडीच्या पुढे पासून. बघूया आता काय चालू केलं तर चांगली गोष्ट. त्यामुळे एक आठवण म्हणून तरी एक व्हिडिओ मध्ये राहूया कसारा घाट मध्ये आम्ही सर्व शिर्डी पर्यंत. सो हा होता कसारा घाटचा व्ह्यू.